नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं श्रीवर्धनमध्ये। आज आपल्या कोकण टूरचा तिसरा दिवस आहे। आज आपण फिरणार आहोत कोकणातील सुंदर कोस्टल रोड आणि त्यानंतर घेणार आहोत श्री गणपती बाप्पाचे दर्शन। निसर्ग, समुद्र, शांतता आणि भक्तीचा सुंदर संगम आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॉटेलमधून चेकआउट केलं, नाश्ता केला आणि निघालो। रस्त्यात दिसणारी छोटी गावं, नारळ आणि सुपारीच्या बागा, आंब्याच्या बागा आणि मधूनच दिसणारे समुद्राचे अप्रतिम नजारे। जर तुम्ही कोकणात रोड ट्रिप प्लॅन करत असाल तर हा कोस्टल रोड नक्की अनुभवा। आम्ही काही ठिकाणी गाडी थांबवून समुद्राचा आनंद घेतला। एका बंदरावर जाऊन थांबलो, ज्या ठिकाणी पहिलं बोटीमधून इकडून तिकडे जात असत। एका बोटीचं काम पण चालू होतं, मग तिकडे थोडा वेळ थांबलो आणि निघालो। जाता जाता दिवे आगार बीचवर थांबलो। एवढ्या उन्हामध्ये पण आम्हाला ते बीच पाहून राहावे ना, मग काय उतरलो, छान फोटो व्हिडिओ काढले। बाजूला छोटी पेट पूजा पण केली। खूप सुंदर असं बीच आहे आणि परत निघालो पुढच्या प्रवासाला। जाताना इथला रोड आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी उंच झाडं, बाजूलाच लागून समुद्र खूप भारी वाटत होतं। असं वाटत होतं एखाद्या चित्रकाराने जणू काही चित्र काढलं आहे। थोड्याच वेळात आम्ही पोचलो सुवर्ण गणेश मंदिरमध्ये। हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे। 1997 मध्ये गावातील एका ग्रामस्थ यांच्या नारळाच्या बागेमध्ये खोदकाम करत असताना जमिनीखाली एक तांब्याची पेटी सापडली। त्यात गणेशाचा मुखवटा व दागिने आढळले, पण दुर्दैवाने 2012 मध्ये चोरांनी हा मुखवटा मंदिरातून चोरून नेला आणि तो वितळवण्यात आला। त्यानंतर भाविकांच्या सहकार्याने मंदिरात नवीन श्री गणेशाची मूर्ती आणि प्रतिकात्मक सुवर्ण मुखवटा स्थापित करण्यात आला। हे मंदिर आजही कोकणातील अत्यंत महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते। आम्ही छान दर्शन केलं, बाहेरच गरम गरम मोदक पण खाल्ले आणि निघालो परतीच्या प्रवासाला। हे 3 दिवस कसे गेले समजलेच नाही। खूप एन्जॉय केलं, काही ठिकाणी जाता पण नाही आलं, पण मज्जा आली।
दुपारी एका हॉटेलमध्ये जेवायला थांबलो. खूप सुंदर हॉटेल होतं. छान जेवण केलं. चिऊ आणि नायरा मस्त झुला घेत होत्या. खूप शांत वातावरण होतं. मग जेवण करून निघालो घरी यायला. तर आमचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ, पण त्यासाठी तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे. भेटू आता नवीन प्रवासात, नवीन ठिकाणी लवकरच.